फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतायत। दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील। अक्षय निर्मल सर आणि स्वप्नील भोसले सर आपण पाहतोय दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत। सामना क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली। खरं तर या आधीचा सामना आपण पाहिला प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना होता। खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि एक दिमागदार विजय पुन्हा एकदा झेंडेवाडी रायडर संघाने मैदानाच्या आतमध्ये संपादन केला। खरं तर पुढे तरी एक मोठा फटका आल्यानंतर जीव भांड्यात पडला होता गोलंदाजाचा, परंतु पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि कुठेतरी पुन्हा एकदा तो आशेचा किरण नक्कीच गोलंदाजाचा उंचावला होता। शेवटच्या षटकापर्यंत सामना नक्कीच गेला, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि एक रोमांचक विजय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपादन केला। झेंडेवाडी रायडर या संघाने नक्कीच एक दिमागदार विजय संपादन केला। परंतु या सामन्यात पाहूयात, खरं तर अजून एकही विजय दोन्ही संघांच्या नावावरती नाही, विजय नावावरती लावण्यासाठी आता हा लढा खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। म्हणजे दोन्ही संघांनी कुठेतरी पराभवाचं तोंड पाहिलेलं आहे। आता विजयाचं तोंड पाहण्यासाठी इथे एक संघाला ते विजयाचं तोंड पाहता येणार आहे। सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा मैदानाच्या आतमधून येईल आणि सामन्याला सुरुवात पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाज तयार। यावेळेस फुलटॉ चेंडू होता, पायचंय संधी आहे तिथे झेल टिपला आणि शून्यावरती पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल। पिसावरे वॉरियर संघाला पहिला धक्का, शून्यावरती फलंदाज बाद। संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी। पहिला फलंदाज शून्यावरती बाद झालाय। आता शून्यातून पुन्हा एकदा उभं राहायचंय, शून्यातून पुन्हा एकदा ते सर्व काही तयार निर्माण करायचंय आणि पाहिजे शून्यातून आता सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करील। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय ऋषी खंडागळे। सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती नक्कीच आता 0 धावा आहेत आणि पाहायचं आता तो यावेळेस रिव्हर्स अटेंड केला होता। खरं तर सनी होलेचा तो प्रयत्न फसलाय, एक धाव इथे घेतली ती बाईच्या स्वरूपामध्ये आहे आणि इथे श्रीगणेशा होईल। लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे मित्र मयूरदादा वडगुले, त्याचप्रमाणे सचिन दादा जाधव आपण देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। सरपंच चषक अर्थात पुरंदर प्रीमियर लीग 2021 मध्ये दोन्ही मान्यवरांचे मी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। चांगला फटका होता, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसराही फलंदाज सनी होले सापडला अक्षरशः क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये। दुसरा धक्का, बिग विकेट डाऊन। संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी। दोन फलंदाज बाद, धावफलकावरती जाईल मी 2 धावा आहेत। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक अप्रतिम गोलंदाजी, एक देखणी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। बंटी घाटे आपण पाहतोय पहिलं षटक एक आक्रमक गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे। खरं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज गोल्डन टचच्या स्वरूपात इथे पहिला फलंदाज बाद झालाय आणि शून्यातून सुरुवात करत असताना आपण पाहिलं कुठेतरी 2 धावा आल्या आणि सनी होले पुन्हा एक मोठा फलंदाज त्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यात अडकला गेला। थोडासा क्षेत्ररक्षणात देखील आता थोडासा बदल इथे केला जातोय।
खरं तर ते क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची जी रचना खरं तर मैदानाच्या आतमध्ये पोलटास होता, पायावरती आला, एक खरं तर दिशा द्यायची होती, ग्लान्स करत होता चेंडू, फाईन लेग स्क्वेअर लेग मध्ये पोहोचू शकला नाही. पंचांचा इशारा आलाय. लेग फाईट्स मध्ये नक्कीच एक धाव मिळेल आणि एक धावेच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खतराच चारही संघांचं स्वप्न होतं. दंडेवाडी रायडर्स संघ मात्र 2 सामने दिमागदार पद्धतीने जिंकलेले आहेत. तिसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच कशा प्रकारची फलंदाजी त्यांची राहणार आहे, कसा खेळ राहील, वाईटची घोषणा आपण पाहतोय पंचांनी केली. एक अवंतर धावेनं धावफलक पुढे पोहोचलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आपण पहिल्या दिवशी आपण पाहिलं 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचले गेले. मला वाटतं भिवरी आणि काळेवाडी हे 2 संघ सुपर 8 मध्ये पहिल्या दिवशी पोहोचले गेले. काल राजेवाडी आणि निरा टायगर्स हे 2 संघ खरं तर काल दुसऱ्या दिवशी पोहोचले गेले. तर काल आपण पाहिलं सासवड ब्लास्टर आणि दौंडस ड्रॅगन्स हे 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत. तर आज पाहायचंय या 4 संघांमधून कुठले 2 संघ त्या सुपर 8 मध्ये पोहोचणार आहेत. कदाचित कुठेतरी दंडेवाडी रायडर्स संघानं तो मार्ग शोधलेला आहे, कारण 2 विजय नोंदवल्यात. कदाचित सुपर 8 चा मार्ग त्यांचा कदाचित मोकळा झाला असावा, परंतु पाहायचे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे देखील अजून 2 सामने शिल्लक आहेत. त्यामध्ये दंडेवाडी रायडर्स संघाचा देखील एक सामना आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना नक्कीच जेजुरी जागवार या संघ त्याला खेळायचे. तो संघ देखील दोन्ही संघ त्यावेळेस ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळतील. तो एक सामना नक्कीच एक रोमांचक आणि रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय चंपीलाल राठोड उजव्या हाताड 55 पास करून हा चेंडू. यावेळेस मोठा फटका पाहायचा आपल्याला. क्षेत्ररक्षकात पाहतोय आपण काव कॉर्नर मध्ये उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि फेक आली तिथे. 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक दाखवतोय. कदर आज सांगितलं प्रत्येकाचं स्वप्न होतं. स्वप्न फार मोठे असतात, परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला देखील कष्ट मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे कोणतंही स्वप्न आयुष्यातलं कुठलं स्वप्न नवसानं पूर्ण होत नाही. स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर उचलावा लागतो. त्यावेळेस कुठेतरी तुमची स्वप्न पूर्ण होत असतात. आपण पाहतोय खरं तर आज बरेचसे खेळाडू आपण पाहतोय खरं तर लहान क्रिकेट रसिक देखील सामन्याचा आज आनंद घेत आहेत. त्या सगळ्या छोट्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बरेच दिवस झालं शाळा कुठेतरी बंद होत्या, त्या आता सुरू झाल्यात आणि बरेच दिवसाची सुट्टी आमच्या छोट्याशा क्रिकेट रसिकांनी आज अनुभवलेली आहे. परंतु आता शाळा देखील सुरू झालेल्या आहेत. बराचसा बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर कट करायचा होता, बॅटवरती चेंडू आला नाही, तो निर्धाव चेंडू असेल. षटक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा देखील अप्रतिम आणि देखणी गोलंदाजी या दुसऱ्या षटकात देखील आपल्याला पाहायला मिळते. बस सातत्याने आपण म्हणत असतो शिकणारी माणसंच कुठेतरी यशस्वी होत असतात, असं काही नाही. खरं तर शिक्षण आयुष्यात खूप महत्वाचं आहे, परंतु शिकणारीच माणसं मोठ्या उंचीवरती जातात असं काही नाही. थॉमस एडिसनचं एक वाक्य होतं. यावेळेस स्क्वेअर कट केलेला फटका आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, रेस लागली गेली, पायचे रेस जिंकली, चेंडून फरार. स्क्वेअर कटचा एक ताबडतोड खणखणीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक्यू. सरपंच हिरोला पडतोय. शिकणारी सगळीच माणसं आज कामावरती आहेत. आमचे पुरंदर टेनिस क्रिकेटची टीम देखील बरेचसे काही शिक्षण घेतले, परंतु आज सगळे कामाला आहेत. म्हणजे चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. परंतु मी सांगितलं शिक्षणानंच माणूस मोठा होता असं काही नाही. मी खरं तर न शिकलेले लोक देखील या जगामध्ये यशस्वी आहेत. थॉमस एडिसनचं वाक्य होतं, उद्या माझी परीक्षा आहे परंतु मला त्याची पर्वा नाही, कारण एक कागदाचा तुकडा माझं भविष्य घडू शकत नाही. हे थॉमस एडिसनचं वाक्य होतं. आता थॉमस एडिसननं काय केलं, विद्युत बल्बचा शोध लावला. एकही दिवस शाळेत न जाणारा विद्यार्थी विद्युत बल्बचा शोध लावतो. त्यामुळे मी सांगत होतो शिक्षणच माणसाला मोठं करत असं काही नाही. फक्त आपल्यामध्ये जी कला आहे ती कला दाखवण्याचं काम खरं तर आपण केलं पाहिजे. आपल्यामध्ये जे आतमध्ये आहे ते
दाखवणं खरं तर गरजेचं आहे. षटक संपलं, 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. दफल कवरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बंटी घाटे गोलंदाजीवरती येईल. ओ यावेळेस फुल लेनचा चेंडू बॉटम हँडचा वापर करत खांडून काढला होता. समोर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, झेल सुटला गेलाय आणि एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मिळेल. ऋषी खंडागळेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. पाहिजे त्या जीवनदानाचा फायदा आता इथून पुढे कसा घेतला जाईल. जीवनदान मिळाल्यानंतर पुढे एकदा आक्रमक होणार का फलंदाज. खरं तर आता चांगल्या दिशेने घेऊन चालाय. ओ पाहिजे टप्पा पडतोय, हलकासा बाहेर घेऊन गेला. ऋषी खंडागळेला समजू दिला नाही, चेंडू निर्धाव चेंडू आलाय. जीवनदानाचा फायदा मिळत, खरं तर तो जीवनदानाचा फायदा उठवावा लागेल. पायचे एक जीवनदान मिळालं, एक संधी मिळाली. आता त्या संधीचं सोडं कशा प्रकारे. हो यावेळेस 8व्या बॅटमध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. पायचे एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी चौकार, 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. खरं तर जीवनदान दिल्यानंतर आपण अनेक सामने पाहिलेले आहेत. कुठेतरी फलंदाज पुढे आक्रमक होतो. अनेक चांगला खेळ तिथून पुढे फलंदाजाने केलेला आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. इथे पाहायचं आपल्याला धावबादसाठी संधी होती. जीवाच्या आकांक्षेने धावत होता, पोचू शकला नाही आणि क्रिकेट मधली आत्महत्या, सुसाईड झालं. तिसरा धक्का धावबादच्या स्वरूपामध्ये. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. प्रज्योत गोडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषी खंडागळे मैदानाच्या आतमध्ये आहे. जीवनदान मिळालंय. पाहायचे जीवनदानाचा फायदा अजून कितपत मैदानाच्या आतमध्ये घेणार आहे. जीवनदानाची अनेक उदाहरणं आपल्याला क्रिकेटमध्ये माहीत आहेत. इतिहासात देखील अशी अनेक जीवनदानं सातत्यानं खरं तर ती धोकादायक ठरलेली आहेत. आता इतिहासात देखील अशी जीवनदानं मी तुम्हाला सांगेल. क्रिकेटच्या मैदानावरचं जीवनदान नक्कीच सांगेल. खरं तर आपण पाहिलं रोहित शर्माला जीवनदान 23 धावसंख्येवरती मिळालं होतं. तिथून 264 धावा रोहित शर्मानं ठोकल्या होत्या. म्हणजे जीवनदान दिल्यानंतर तिथून पुढे नक्कीच फलंदाज कुठेतरी आक्रमक होतात आणि ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोडं करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतात. खरं तर आपण पाहिलं क्रिकेटमध्ये रोहित शर्माला मला वाटतं प्रत्येक सामन्यात कुठे ना कुठे जीवनदान मिळाले आणि तिथून पुढे एक चांगली खेळी रोहित शर्मानं सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये केली. हे दुसरे जीवनदान आहे. जेल छूटा और गेंदबाज का दिल टूटा. दुसरं जीवनदान मिळाले. पाहिजे आता अजूनही जास्त मोठी कामगिरी खरं तर ऋषीकडून झाली नाही, परंतु आता हा झेल सुटल्यानंतर इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी होणार आहे. खरं तर इतका अवघड नव्हता झेल, पास सोपाच होता, होणं अपेक्षित होतं, परंतु होऊ शकला नाही. झेल सुटलाय. 2 धावा घेतल्यात आणि 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे जायलाय. धावफलकावरती जाईल मी. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बंटी घाटे खरं तर एक आक्रमक गोलंदाजी करतोय. इथे सातत्यानं त्याला संधी खरं तर गोलंदाजी करत असताना कुठेतरी झेल, कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ त्याला आज मिळत नाही.
वा थोडासा फुलटॉस होता, मिस टाइम झाला, जास्त मोठा फटक्यात त्याचं रूपांतर झालं नाही. खरं तर षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि धावफलकावरती आहेत 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पिसावरे वॉरियर संघाचा धावफलक दाखवतोय. नक्कीच आपण पाहतो अनेक रेकॉर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आहे, परंतु अशी एक महिला आहे, महिला क्रिकेटर आहे, इंग्लंडची हेदर नाईट हे एक महिला आहे. त्या महिलेनं क्रिकेटमध्ये 3ही प्रकारामध्ये शतक ठोकलेलं आहे. T20 क्रिकेटमध्ये शतक आहे, एकदिवसीय सामन्यामध्ये तिचं शतक आहे आणि कसोटी सामन्यात देखील तिनं शतक ठोकलेलं आहे. म्हणजे 3ही प्रकारामध्ये त्या महिला खेळाडूनं, तिचं नाव खरं तर इंग्लंडची हेदर नाईट ही महिला क्रिकेटर आहे. चला थोडंसं वेगात खेळा. षटक क्रमांक 4ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. धावफलकावरती 21 धाव आहे. चौथ्या षटकासाठी आपण पाहतो तो गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा करतो दुसरं षटक बोलतो चंपीलाल राठोडनं टाकलं होतं आणि पुन्हा चौथ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केले. थोडासा ढकलून दिला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. शतरक्षक तिथे तैनात आहे. चांगलं शतरक्षण केवळ सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं तर अनेक षटकार चौकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बरेचसे लांब लांबचे देखील फटके खेळाडूंनी खेळलेले आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात लांब षटकार किती मीटरचा असणार आहे? यावेळेस जमिनी समांतर हा फटका होता. शतरक्षक समोर आहे. खराब शतरक्षण, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आज कुठेतरी शतरक्षकांचं थोडंसं भिनसलंय आणि सातत्यानं खराब शतरक्षण पाहायला मिळालं. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. नक्कीच आपण त्या षटकारांविषयी चर्चा करत होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात लांबचा षटकार 158 मीटरचा आहे. शाहिद आफ्रिदी, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीनं तो षटकार खेळलाय. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू जाईल सळ सीमारेषेच्या बाहेर. एक बाहुबली ताकदवान षटकार ऋषीच्या बॅटमधून. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण त्या षटकारांविषयी चर्चा करत होतो आणि तो एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यानंतर 130 मीटरचा षटकार ऑस्ट्रेलियाचा ब्रेटली आणि जॅकोब ओरम याने खेळलेले 130 मीटरचे षटकार. त्यानंतर न्यूझीलंडचा मार्टिल गुप्टिल याने 127 मीटरचा षटकार खेळला होता. कॅरी अँडरसन याने देखील 122 मीटरचा षटकार खेळला. त्यानंतर भारतीय संघाचा युवराज सिंग आणि महेंद्र सिंग धोनी. युवराज सिंगने 119 मीटरचा खेळला होता, तर MS धोनीनं 118 मीटरचा षटकार खेळला होता. म्हणजे हे सगळ्यात लांब खेळलेले षटकार होते. इथे देखील पाहायचं आपण ऋषीने एक मोठा फटका खेळलाय. षटकार तिथे खेळलाय आणि धावफलक देखील थोडासा उंचावला गेलाय. धावफलकावरती मी जाईल 32 धावा षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. बराचसा भरकटतोय. खरं तर गोलंदाज स्पेअर चेंडू आहे. जीवनदान मिळालेला ऋषी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच थोडासा आक्रमक झालाय आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून, एक षटकार आणि एक चौकार नक्कीच आपण या षटकामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे कुठेतरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जेजुरी जागवार या संघाचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. खरं तर क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहतो पुन्हा एकदा थोडासा बरकटतोय. बराच बाहेर गेला चेंडू. वाईटची घोषणा आपण पाहतोय पंचांकडून येईल. ते एक अवंतर धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती जायचं आपल्याला 34 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता यापेक्षा तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता याला फार महत्व आहे. आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती अनेक सामने जिंकता येतात. झेल टिपला एक अफलातून झेल आणि इथे संपुष्टामध्ये. साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत
विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. गणेश शेंडकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. तर षटक देखील आपण पाहतोय 4 मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत. मग खरं तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय योगेश कोलते म्हणतोय सिद्धविनायक डेअरीचे मालक आहेत. आज क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच कशा प्रकारचा खेळ असणार आहे. यावेळेस फक्त ग्लान्स खेळला चेंडू होता, जास्त मोठा फटक्यात रूपांतर झालं नाही, केवळ सिंगल इथे मिळली कारण शतरक्षण समोर होता, तिथे शॉर्ट फाईन लेगमध्ये उभा करून ठेवला होता. एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या साईकडे धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 35 धावा, 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं जे मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. कुठेतरी पुन्हा धावफलक थांबवण्याचं काम आता या षटकामध्ये नक्कीच योगेश कोलते करेल, कारण एक चांगला फलंदाज आपण पाहिलं या आधीच्या षटकामध्ये. खरं तर ऋषी मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. बाहेरची गड घेणारा चेंडू, इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न आहे, थोडीशी फेक अस्तव्यस्त होती. बॅकअपला पाठीमागे क्षेत्ररक्षक आलाय डीप लॉंग ऑन वरून, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. फेक अचूक आली आणि 2 धावा इथे थांबू शकला नाही. 2 धावेच्या साईकडे धावफलक पुढे गेलंय. 37 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर पहिल्या विजयासाठी नक्कीच दोन्ही संघ आता मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष करतायत आणि दोन्ही संघ नक्कीच आता बराच मोठा संघर्ष त्यांना करावा लागेल. भविष्यात देखील यशस्वी होण्यासाठी आपण संघर्ष करत असतो. यावेळेस बिमर चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे फलंदाज धावबाद झालाय परंतु नव्हतं, म्हणजे फलंदाज बाद आहेच परंतु पुढचा येणारा चेंडू हा फ्री. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. धक्का क्रमांक 5 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. प्रतीक चौगुले आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. खरं इथून पुढे आता फलंदाजांना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःवरती कुठेतरी आता तो कॉन्फिडन्स दाखवावा लागेल आणि ती खरं तर आत्मविश्वास उंचावत तिथून पुढे फलंदाजी नक्कीच करावं लागणार आहे. निर्धाव चेंडू आलाय. असेल नसेल तुझं कुणी, असेल नसेल तुझं कुणी, तू पंखात कायम भरारी ठेव. असेल नसेल तुझं कुणी, तू पंखात कायम भरारी ठेव. अरे बदलेल एक दिवस तुझा पण, तू स्वतःवरती विश्वास ठेव. तो स्वतःवरती विश्वास आता दाखवावा लागेल. क्रिकेटमध्ये आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सळ सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4, 5 धावा अंतर स्वरूपाच्या नक्कीच मिळणार. फटकाचा धोदार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. करताच पहा ग्रामीण भागामध्ये देखील टेनिस क्रिकेटला अगदी सोड्याचे दिवस आलेत. पुढा खराब चेंडू, कुठेतरी दिशा भरकडतो योगेश कोलते
अजूनही ती लाईन सापडत नाही. सातत्यानं कुठेतरी त्या अवंतर स्वरूपाच्या धावा धावफलकावरती नक्कीच जोडल्या जात आहेत. गदा अगोदर आपण पाहिलं कुठेतरी एक चांगली गोलंदाजी सुरू केली होती. पहिल्या 2 चेंडूवरती कुठेतरी धावा रोखल्या होत्या, परंतु तिथून पुढे कुठेतरी अवंतर स्वरूपाच्या धावा येत धावफलकानं देखील आकार घेतलाय. धावफलक पोहोचला 44 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. तर एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न नक्कीच इथे असणार आहे. सरळ बॅटने खेळाय, बॅक टू बॉलर खेळाय, क्षेत्ररक्षक पाच दूरवरतून आलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फेक देखील तितकीच अचूक आहे. 2 धावा अगदी सहज पळून मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 46 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. गदा क्रिकेट खेळण्यास संपूर्ण भारत देशाला वेड लावले आणि आपण म्हणत असतो क्रिकेट खेळ हा वेड्या लोकांचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये फार वेडेच लोक खरं तर खूप यशस्वी झालेले आहेत. म्हणजे कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही आणि ते वेड रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. कारण क्रिकेट हा वेडे लोकांचा खेळ आहे, फार वेडे, त्याशिवाय तुम्हाला क्रिकेटमध्ये मोठं नाव करताच येणार नाही. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूविषयी तुम्ही गावात लोकांना विचारा तर गावातली लोक म्हणतील ते क्रिकेट पायी वेडं झाले, परंतु तेच वेडं आज मैदानाच्या आतमध्ये भल्या भल्यांना शाडं बनवतंय. एक चांगला फटका होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि षटक देखील संपलं. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावर 49 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच आपण पाहतो तो संघर्ष आणि संघर्ष देखील काय असतो. का तर वेस्ट इंडिज संघानं काय संघर्ष केलं होतं 2016चा T20 वर्ल्ड कप आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांना माहीत असेल किंवा सगळ्यांनी तो पाहिलेला आहे. फायचे पंचांकडे जाईल मी त्याआधी वाईटची घोषणा आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे आणि एक धावून घेतली. अशा 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्यांच्या सायखेड आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचलाय. 51 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. वाईट +1 अशा 2 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळाल्यात. पुढे एकदा आपण पाहतोय सरळ बॅटने खेळा, डीप ॲस्टर कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होतंय, हातातून चेंडू सुटला आणि 1 धाव लगेच मैदानाच्या आतमध्ये घेतली. 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावेच्या सायगड आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहे. मी संघर्ष या विषयावर चर्चा करत होतो. 2016चा T20 वर्ल्ड कप नक्कीच आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि तो वर्ल्ड कप खरं तर 9 चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पंचांनी घोषित केलाय. या षटकात देखील कुठेतरी अवंतर धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. 9 आणि 2 धावा अशा 3 धावा नक्कीच मिळणार आहेत आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. खरं तर तो 2016चा वर्ल्ड कप आपण पाहिलं T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज संघानं जिंकला होता. अंडर 19चा वर्ल्ड कप देखील वेस्ट इंडिज संघानं जिंकला आणि महिलांचा तो वर्ल्ड कप देखील 2016 मध्ये वेस्ट इंडिज संघानं जिंकला होता. म्हणजे 2016 मध्ये आपण पाहिलं वेस्ट इंडिज संघानं जो संघर्ष केला ना तो संघर्ष फार मोठा होता. खरं तर त्या वेस्ट इंडिज संघाला भारतामध्ये येण्यासाठी विमानाच्या तिकिटाचे पैसेही नव्हते. त्यांच्या विमानाच्या तिकिटाचे पैसे बिस्साने भरले होते, त्यांच्या क्रिकेट किटचे पैसे बिस्साने भरले आणि तदनंतर वेस्ट इंडिज संघ तो वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतामध्ये आला आणि तो वर्ल्ड कप वेस्ट इंडिज संघानं जिंकला होता. आणि तदनंतर गाणं वाजलं गेलं चॅम्पियन चॅम्पियन. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पड़ते पत्थर के ऊपर हाथोड़े के घाव तब तक पत्थर ही भगवान नहीं होता.
म्हणजे त्या परमेश्वराला देखील त्याचं रूप दाखवण्यासाठी हातोड्याचे घाव सोसावे लागलेत, तर आपण देखील चालत्या बोलत्या देहाची माणसं आहोत, आपल्याला देखील त्या हातोड्याचे घाव सोसावेच लागणार आहेत. संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागणार आहे आणि या क्रिकेटच्या मैदानावरती देखील संघर्ष सुरू आहे. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून आखूड टप्प्याचा चेंडू शॉट अँड पूल केलाय, फेकून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर, पॉवरफुल षटकार. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. षटकार आलाय, षटकाराच्या सायखेडा धावफलक देखील पुढे पोहोचलाय. धावफलकावरती जाईल मी. 64 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 64 धावा आहेत. अजूनही 5वं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगला धावफलक खरं तर या मैदानावरती उभा करण्यात यशस्वी ठरत आहेत. ते पिसवरे वॉरियर्स संघाचे खेळाडू. खरं तर कुठेतरी थोडीशी अडखळणारी सुरुवात झाली होती, पण ते 2 धाव्यांवरती 2 फलंदाज बाद होते. तिथून पुढे मार्ग शोध लाटी फ्लॉंग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे, झेल टिपला आणि फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बरीच झेल टिपलाय. तो 7वा धक्का आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. शेवटच्या षटकातले हे शेवटचा चेंडू असावा. फुलोर लेनचा चेंडू होता. खरं तर थोडंसं स्लोअर फुलटॉस आला आणि आपण पाहतोय इथे 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेचा तर कुठलाही प्रयत्न दिसणार नाही. इनिंग संपली आणि एक डाव खरं तर मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 66 धावा बनवल्यात आणि 67 धाव्यांचं लक्ष ठेवलंय जेजुरी जागवार या संघासमोर. एक डाव एक इनिंग देखील आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्या 67 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी जेजुरी जागवार संघाचे 2 सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. तर क्षेत्ररक्षण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. पिसावरे वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे.
पंच आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन फलंदाज देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेले. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय सजलं गेलंय आणि त्या धावांचा पाठलाग देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 67 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतायत. खरं तर सामना देखील फार मोठा आहे. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे दोन्ही संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत, लढत आहेत. प्रज्वल गाव किती कवमऱ्याचे शेत कुठलं कोणाचे गाव किती कवमऱ्याचे शेत कुठलं कोणाचे उन्हाचा सात बारा खरा मुळात बारा लेखंटाचं औषध कुठलं कोणी गिळून बुक तोंड मिटलं. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक टप्पा घेतलाय. खणखणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. पहिला चौकार आपण पाहतो इथे आलाय. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. खर तर बंटी घाटे आणि आबू कोलते ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि इरादे स्पष्ट आहे. इथे तोडफोड फलंदाजी करायची कारण समोर फार मोठं लक्ष आहे. 67 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे इथे ताबडतोड फलंदाजी करावी लागेल. थोडीशी आक्रमकता देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल आणि ती आक्रमकता पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने दाखवली आहे. पुढे एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक समोर आहे. बराच उसळी घेणारा चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला. 2 चौकार आले. चौकाराच्या सगळ्यात आपण पाहतो धावफलक पुढे गेले. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असतात. क्रॉस द बॅट खेळायच पाहिजे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण खरं तर आडव्या बॅटमध्ये खेळला होता. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे होता परंतु सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. तर क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो अनेक खेळाडूंनी फार मोठी नावं
आपली स्वतःची बनवली आहे आणि स्वतःची ओळख आपल्याला खरं तर स्वतःलाच निर्माण करावी लागते. म्हणजे माणसाला स्वतःचा फोटो काढण्यासाठी वेळ लागत नाही, माणसाला स्वतःचा फोटो काढण्यासाठी वेळ लागत नाही, परंतु त्याची स्वतःची इमेज बनवण्यासाठी बराचसा काळाने वेळ लागत असतो. आता फोटो आणि इमेज यामधला फरक काय आहे? जास्त फरक नाही, परंतु आपण म्हणत असतो एखाद्या माणसाची इमेज काय आहे. वा टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बराचसा चेंडू बाहेर आलाय आणि षटक देखील संपला. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती आहेत 12 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाही. एक सावध सुरुवात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली जेजुरी जागवार या संघाची. चला टॉस करण्यासाठी यानंतर दोन्ही संघ नायक या पिसवरे वॉरियर्स आणि हिवरे थंडर्स. मी दोन्ही संघ नायकांना विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. चला दोन्ही संघ नायक या पिसावरे वॉरियर्स आणि हिवरे थंडर्स या दोन संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे. टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. पहिल्या षटकात आपण पाहिलं गणेशला कुठली खरं तर सफलता मिळाली नाही, कुठलं यश मिळालं नाही आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करत एक चांगली फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जेजुरी जागवार संघाची पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार होणार आहे. प्रतीकाला दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गदर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सोपं असं काहीच नसतं. ओ यावेळेस फाईन लेग क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखडी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय. क्रिकेट रसिकांना फार मोठा आनंद देणारा हा सोहळा आहे, क्रिकेटचा महाकुंभमेळा. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची परवडी आपण पाहतोय. नक्की सातत्यानं या मैदानावरती आपण पाहिलं अनेक क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2021 मध्ये मनापासून स्वागत आहे. पुढे सरसावत खेळ होता, डान्सिंग राऊंड द विकेट. 1-2 पावले पुढे उठ हा फटका खेळायचा प्रयत्न तिथे होता आणि एक निर्धाव चेंडू खरं तर इथे पाहायला मिळालाय. धाव इथे मिळू देत नाही. खरं तर चौकार आला आणि आपण पाहिलं धावफलक देखील पुढे पोहोचला होता. 17 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर जीवनामध्ये सोपं असं काहीच नसतं. काही मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागत असते. आता खरं तर क्रिकेटच्या मैदानावर देखील काही मिळवायचं असेल त्यासाठी देखील मेहनत घ्यावी लागणार आहे. यावेळेस चेंडू डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चढवलाय. एक पॉवरफुल खणखडी षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच. षटकार आलाय आणि षटकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक देखील पुढे पोहोचला. ओ यावेळेस सरळ अतिथी मंचाकडे जेल सुटला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खणखडी चौकार 4 रन.
षटकारा पाठोपाठ फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 5 षटकारा पाठोपाठ आलेला तो खडखडीत चौकार. खरं तर झेल सुटला सीमारेषेवरती आणि त्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळाला. चौकार तिथे आलाय. जमिनी समांतर हा फटका होता. थांबवला चेंडू. 2 धावा इथे रोखू शकणार नाही आणि 2 धाव्यांच्या साह्याने देखील धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाईल मी 29 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना या षटकात षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली. अक्षरशः या षटकामध्ये पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडलाय. धावांचा मुसळधार पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडलाय आणि तो पाऊस फक्त मुसळधार नव्हता, तो विजेच्या कडकडा साईड पडत होता. यावेळेस गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक कुठलाच नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. गॅप फार मोठा होता आणि हा खडखडीत चौकार आलाय. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 पहिली 2 षटक आपण पाहिली पॉवर प्लेची मैदानाच्या आतमध्ये फटका वरती 33 धावा आल्यात. सगळे खेळाडू एकत्र येत आहेत. विचार विनिमय आता सुरू झालाय. खरं तर कसं रोखायचा हा प्रयत्न आता नक्कीच करावा लागेल, कारण पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं 33 धावा आल्यानंतर कुठेतरी आता थोडासा विचार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कुठेतरी तो प्लॅनिंग नक्कीच आता बदलावं लागणार आहे. खरं तर आज आपण पाहिलं प्रत्येक संघनायक प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि दोन्ही संघाचे संघनायक आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारे दोन्ही संघ आपण पाहतोय. 32 धावा आहेत धावफलकावरती. बराच उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय. हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरतून आलाय. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावेच्या सायकल देखील धावफलक पुढे पोहोचलाय. कधी 3ऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज इथे आलाय. एक चांगली गोलंदाजी नक्कीच या षटकात करण्याचा प्रयत्न. यावेळेस पादी पॅस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरती झेल सुटला आणि चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. खडखडीत चौकार 4 रन. ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला. या चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. बास्कवेरकडचा हा फटका होता. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. थांबवण्याचा प्रयत्न. कदाचित फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खडखडीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार.
ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरो. बा धावफलकावरती जाईल मी 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय सुरू आहे इथे. तिसऱ्या क्रमांकाचा षटक सुरू असताना 42 धावा धावफलकावरती आहे. पहा पुन्हा एकदा फुलवर लेनचा चेंडू होता, कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक समोर आहे, थोडस सुटला हातातून चेंडू आणि पहा एक चूक किती मागात पडली. प्रतिस्पर्धी संघानं एक धाव लगेच तुमच्या समोरून घेतली. कारण क्रिकेट आहे इथे चुकीला माफी नाही. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. आपण पाहिलं झेल मैदानाच्या आतमध्ये सुटले गेलेत, कुठेतरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहत आलो आणि खराब क्षेत्ररक्षण कुठेतरी तुम्हाला बॅकफुटवरती घेऊन जाणार आहे. यावेळेस इनसाइड आउट केला होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळा, बराच उसळी घेणारा चेंडू पोहोचला सरळ सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पड. सरपंच हिरोला पडतोय. धावफलक देखील वाढले जाते. धावफलकावरती मी जाईल. यावेळेस पहा थोडासा बॅकफुटवरती गेला तर फलंदाज स्टेअर केला चेंडू पॉइंट मध्ये डीप पॉइंट वरून क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावेच्या साईड धावफलक उसळी घेईल. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. संघाचं अर्धशतक इथे नक्कीच नोंदवलं जात आहे. 3 षटकं संपलीत, 50 धावा लागले गेल्यात आणि शेवटचे 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये 18 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. या सामन्याच्या निमित्तानं त्यांचं शुभागमन होतोय. सन्माननीय संकेत शेठ कुदळे मान्यवरांचं शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही सरपंच चषक 2021 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. तर षटक क्रमांक 4 ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. चौथ्या षटकासाठी गोलंदाज आयुष गोलंदाजीवरती आलाय. स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. बरीच मोठी भागीदारी आपण पाहतोय 2 फलंदाजांमध्ये उभी राहिली. ही भक्कम भागीदारी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उभी राहतील. एक बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे मिळेल आणि 1 धावेच्या साह्यानं धावफलक पुढे पोहोचलाय. 55 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर आजचा दिवस कोणाचं नाव घेऊन उगवला आहे आणि ते कोणाचं नाव घेऊन मावळणार आहे हे संध्याकाळ सत्रात आपल्याला नक्कीच कळणार आहे. पुढे एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक समोर आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन मध्ये 1 सिंगल तिथे मिळाली. म्हणजे प्रत्येकाचा दिवस येत असतो, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. वेळेसोबत देखील आपल्याला संघर्ष करावा लागतो, कारण कधी वेळ चांगली असते, कधी वाईट वेळेचा देखील आपल्याला सामना करावा लागतो.
आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले. एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहे 57 धावा. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आयुष आपण पाहतोय गोलंदाजीवरती असताना कुठेतरी थोडासा धावफलक या षटकामध्ये थांबवला गेलाय. पुढे एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून आलाय. एक धाव दुसऱ्या धावेची मागणी होती आणि 2 धावा इथे पळून पडत होतील का. थोडीशी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि इथे एक धाव अजून एक मिळणार आहे. 3 धावा घेतल्यात आणि 3 धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 60 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 7 धावा. खरं तर दोन्ही फलंदाजांची ती भागीदारी सगळ्यात मोठी पार्टनरशिप खरं तर मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली. खरं तर अभि कोलतेची फलंदाजी आपण पाहतोय 13 चेंडू मध्ये 31 धाव्यांची खेळी त्याने केली. तर दुसऱ्या बाजूने बंटी घाटे आपण पाहतोय 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 28 धावसंख्येवर तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी केलेली फलंदाजी नेत्रदीपक होती. यावेळेस एक मोठा फटका डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चढवलाय. एक पॉवरफुल छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 66 धावा धावफलकावरती आहे. सामना आतापर्यंत बरोबरीमध्ये आलाय. केवळ 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 5 नॉट आउट सामना जिंकणार का अडकीच पाहणं गरजेचं असणार आहे. हो यावेळेस फक्त हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव इथे घेतली आणि सामना देखील संपला. सामना जिंकला जेजुरी जॅग्वार या संघानं नाबाद सामना जिंकवलाय. दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. चला जेजुरी संघ या समोर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. चला दोन्ही खेळाडू या मला वाटतं सगळा संघ आला तरी हरकत नाही कारण एक दमदार खेळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देणार आहोत. चला पटकन या आणि क्षेत्ररक्षण टॉस करण्यासाठी चला पिसावरे वॉरियर्स आणि हिवरे थंडर्स प्रथमतः 2 संघनायक पटकन या. पहिला टॉस घेऊ त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. चला आधी टॉस करण्यासाठी या दोन्ही संघनायक पटकन यायचे. धावत या धावत. चला पटकन या सामना थांबवायचा नाही आपल्याला. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी घेतोय. दोन्ही संघनायक आलेत. नितीनदादा झेंडे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. चला मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो नितीनदादा या आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेऊयात. सामना क्रमांक 5 चा नाणेफेक या ठिकाणी होतोय. या सामन्याचा टॉस अगोदर घेऊयात त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. चला जेजुरी जागवार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय बंटी घाटे. 2 षटक टाकत असताना
13 धावा खर्च करत 2 फलंदाजांना बाद केलं आणि फलंदाजी करत असताना 11 चेंडूंचा सामना करत असताना 28 धावा बनवल्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बंटी घाटे. चला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये आहे. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्माननीय नितीनदादा झेंडे यांच्या शुभ हस्ते ह्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय. टॉस नाना आकाशामध्ये फेकलं गेलंय. टॉस जिंकला हिवरे थंडर संघानं नाणेफेक जिंकला. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय पिसवरे वॉरियर. चला क्षेत्ररक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. सन्माननीय संकेत दादा कुदळे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला बंटी घाटे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. 11 चेंडू मध्ये 28 धावा 2 षटकं टाकत असताना किती धावा सर? 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 13 धावा खर्च करत 2 फलंदाजांना बाद केलं. 11 चेंडूमध्ये 28 धाव्यांची खेळी. एक चांगला खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बंटीकडून पाहायला मिळाला. खरं तर आज या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुठली प्लॅनिंग आणि कशा प्रकारचा खेळ तू करणार होता, हा प्लॅनिंग कसा होता? पहिल्या मॅचला आमचं असं ठरलं होतं की एका बाजूने मी थोडंसं सावध खेळी करायचं आणि एका बाजूने आक्रमण करायचं. पण पहिल्या मॅचला ते आमचं फेल गेल्यामुळे आमचे ह्या मॅचला फक्त टार्गेट होतं आक्रमण आणि आक्रमण. त्याच्यामुळे आम्ही ॲग्रेसिव्ह खेळलो आणि सगळ्या संघ सहकार्यांमुळे विजय मिळू शकलो. आता पहिल्या चेंडूपासून तो आक्रमक होता आणि आक्रमकता दाखवत दोघाही फलंदाजांनी नॉट आऊट सामना जिंकला. नक्कीच अभिनंदन असेल या सामन्यासाठी. एक चांगला खेळ नक्कीच तुझ्याकडून पाहायला मिळाला आणि पुढच्या सामन्यासाठी देखील तुम्हाला बेस्ट ऑफ लक असणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक चांगला खेळ खरं तर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. जेजुरी जागवार संघाकडून नक्कीच एक खरं तर एक विजय त्यांनी नावावरती नोंदवला आणि पुढचा खरं तर सामना पुन्हा मोठ्या संघासोबत आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना दंदेवाडी संघासोबत तुम्हाला खेळायचा आहे. त्या सामन्यासाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. पुन्हा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा मी घेऊन जाईल तुम्हाला. आवाजाची बातच सारी यानंतर ऐकायची आहे आमच्या अनिकेत गुंजाळ सरांची जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. पुरातन काळात नांदत होती सुखात सारी प्रजा. पुरातन काळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणते शिवाजी महाराज जानता राजा छत्रपती. शिवाजी महाराजांना पुनश्च एकदा अल्पशा विश्रांतीनंतर मानाचं वंदन या ठिकाणी करेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय सामना क्रमांक 5 जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जर पाहायला गेलं तर पिसवरे वॉरियर संघ असेल, दुसऱ्या बाजूने हिवरे थंडर संघ. या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. टॉस झालाय. टॉस हिवरे संघाने टॉस विन केलाय, निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलाय. तर दुसऱ्या बाजूने पिसर्वे संघ आता मैदानाचा ताबा घ्या. पिसर्वे संघ मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील अक्षय निर्बल सर आणि त्यांच्या समवेत मात्र एक पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर सामना क्रमांक 5 देखील मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहणार आहोत. आता वेळ नक्कीच वाचवणं गरजेचं असेल. आपण नक्कीच पाहतो या ठिकाणी अमित झेंडे फाउंडेशन दिवे आयोजित सरपंच चषक अर्थात पुरंदर प्रीमियर लीग 2021-22चा थरार या मैदानावरती पूर्णपणे रंगला जातोय. आणि पर्व क्रमांक पहिलं या दिवे गावामध्ये दिवे नगरीमध्ये संपन्न होत असताना 6 दिवसीय क्रिकेटची पंढरी आपण पाहतोय. निश्चित रूपाने जी रंगली जाते कुंभमेळा या गावामध्ये भरला जातोय. आणि तदनंतर 28 तारखेला मात्र या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ
आपल्या पुरंदर हवेली तालुक्याचे आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विकास पुरुष म्हणून निश्चित रूपाने त्यांच्याकडे अनेक निश्चित रूपाने गावांच्या नजरा असतात. संजय जगताप साहेब, त्याचप्रमाणे बाबासाहेबजी जाधवराव आणि त्याचप्रमाणे दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण उद्घाटनीय दिवस या ठिकाणी संपन्न केला. तदनंतर जर पाहायला गेलं तर आज स्पर्धेचा 4था दिवस देखील या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय. ज्यांनी दातृत्व केलं त्यांचा नामोल्लेख होणं देखील तितकंच गरजेचं असेल. प्रथम क्रमांक 55,550 रुपये अमित झेंडे मित्र परिवार यांच्या माध्यमातून निश्चित रूपाने आहे. द्वितीय क्रमांक 44,444 रुपये नितीनजी काळे सरपंच सोनरी यांच्या माध्यमातून